नमस्कार. आयशाद रसोईमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे शेवाळ्याचा जर्दा. गोड शेवाळ्या बनवणार आहे मी. तर त्याच्यासाठी बघा मी इथे शेवाळ्या घेतलेल्या आहेत. या रव्या मैद्याच्या शेवाळ्या आहेत. त्याचप्रमाणे इथं मी हे ड्रायफ्रूट घेतलेले आहेत बघा. तळलेले ड्रायफ्रूट आहेत हे तुपात. त्यानंतर पाऊण वाटी साखर घेतलेली आहे. चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर बघा सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या शेवाळ्या भाजून घ्यायच्या आहेत. तर मी कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 1 चमचा तूप घालणार आहे बघा. आणि या शेवाळ्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत पहिल्यांदा. सगळ्यात पहिल्यांदा मी या शेवाळ्या चांगल्या लालसर भाजून घेणार आहे बघा. अशा लाल कलरवरती, तांबूस कलरवरती आपल्याला या शेवाळ्या भाजून घ्यायच्या आहेत बघा, मस्त अशा तूप घालून. हे बघा आपल्या शेवाळ्याचा कलर आता चेंज झालेला आहे. आता आपण या शेवाळ्या काढून घ्यायचे थंड होण्यासाठी. मस्त अशा लालसर एकदम तांबूस कलरवरती भाजल्यात बघा. आता आपण या काढून घ्यायचे. हे बघा तांबूस कलरवरती अशा मस्त शेवाळ्या भाजलेल्या आहेत आपल्या. आता आपण याला फोडणी द्यायचे. तर मी सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये तूप घातलेलं आहे बघा. सगळ्यात पहिल्यांदा मी तूप गरम झाल्यानंतर यामध्ये लवंग घालणार आहे. हे 2 ते 3 लवंगा घेतलेले आहेत बघा मी. आता यामध्ये मी ही लवंग घालणार आहे. त्याचप्रमाणे इथं मी ही 1 वाटी बघा पाणी घालणार आहे याच्यामध्ये. एक वाटी मी पाणी घातलेलं आहे. पाण्याला उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये साखर आणि आपण जे तळलेले ड्रायफ्रुट्स घेतलेले आहेत ते ड्रायफ्रुट्स घालणार आहे. गोड करत असताना मीठ घालत नाही, पण तरी पण अगदीच चिमूटभर मीठ घालायचं बघा त्याच्यामध्ये, अगदी चिमूटभर. त्याशिवाय टेस्ट येत नाही त्या पदार्थाला. तर आता उकळी आलेली आहे बघा, त्यामध्ये आपण ही साखर घालणार आहोत. पाऊण वाटी मी साखर घेतली होती या छोट्या वाटीने. पाऊण वाटी साखर घातलेली आहे. त्यामध्येच मी हे ड्रायफ्रुट्स घालणार आहे तळलेले. तर आता बघा याला उकळी आलेली आहे. आपण ह्या शेवाळ्या त्यामध्ये टाकून घ्यायचे. अशा पद्धतीने हे मिक्स करून घ्यायचंय बघा. आणि गॅस मीडियम करून आपल्याला या शेवाळ्या शिजवून घ्यायच्या आहेत. खूप छान लागतो हा जर्दा खायला, नक्की करून बघा तुम्ही. आता या मीडियम गॅसवरती झाकण ठेवून आपल्याला या शेवाळ्या शिजवून घ्यायच्या आहेत. हा शेवाळ्याचा जर्दा जो आहे तो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे मीडियम गॅसवरती. एक 5 ते 7 मिनिट आपल्याला मीडियम गॅस करून हे झाकून ठेवायचं असं. तर आता बघूया आपण आपला जर्दा शिजलाय का. बघा किती मस्त झालाय शेवाळ्याचा जर्दा. अगदी सुट्ट्या झालेल्या आहेत शेवाळ्या, बघू शकताय तुम्ही. मस्त किती सुंदर झालाय बघा. हे बघा अगदी सुट्ट्या झालेल्या आहेत शेवाळ्या. तर आपला शेवाळ्याचा जर्दा तयार झालेला आहे बघा. मस्त स्मेल येते. तर हे बघा तयार आहे आपला हा शेवयाचा गोड जर्दा. तर नक्की ट्राय करून बघा तुम्ही पण ही रेसिपी. खूप छान लागतो हा शेवयाचा जर्दा. माझी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा. आणि सोबतच माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपीज आणि नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. थँक्यू.